आयुष्य जगावे आनंदाने, क्षणिक हास्याला खजिना मानून. आयुष्य जगावे आनंदाने, क्षणिक हास्याला खजिना मानून. पक्षासारखे पंख पसरून आभाळवर उंच उडून. पक्षासारखे पंख पसरून आभाळवर उंच उडून. राग मत्सर शब्दांनाही थारा नको, झऱ्यासारखा निर्मळ देह दिसो. कर्तृत्वाने सूर्यासारखी लखलखता पसरो, लखलखता पसरो. हेच उत्तर आयुष्याला, हेच उत्तर आयुष्याला. कवयित्री रेणुका देशपांडे यांनी रचलेल्या पंक्तीनुसार जीवन व्यतीत करणारे माझे आयण्णा यांच्या लग्नाचा आज 50वा वाढदिवस. बरोबर 50 वर्षापूर्वी म्हणजेच 22 मे 1973 मध्ये मुक्काम पोस्ट सोमठाणे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील सरपंच श्री भानुदास कासोळे यांची कन्या चिसौका इंदुमती कासोळे व मुक्काम पोस्ट झोरापूर, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथील श्री एकनाथ काकडे यांचे पुत्र चिरंजीव वसंत काकडे याच दिवशी विवाहबद्ध झाले. या 50 वर्षात खूप उन्हाळे पावसाळे दोघांनी पाहिले. 50 वर्ष ही संसारगाणी दोघे गात राहिले. दोन परस्पर विरुद्ध स्वभावाचे व्यक्ती विवाहामुळे एकत्र येतात व आपल्या सहजीवनाला सुरुवात करतात. स्वतःचं असं जग उभं करतात. जग रहाटीचे टप्पे टोलपे खात आपल्या संसार मार्गावर चालत राहतात. आई छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस घेणारी कलाकार आणि अण्णा वेळेच्या बाबतीत जागरूक व अभ्यासू व्यक्तिमत्व. अगदी विरुद्ध स्वभाव, परंतु सुखा समाधानाने 50 वर्ष संसार केला. आई इयत्ता 7वी पास झाली व काही वर्षातच तिचे लग्न झाले. तर अण्णा BSc BEd झाले व नंतर लग्न झाले. बरोबर 50 वर्षापूर्वी दोघांच्या संसाराला सुरुवात झाली. सुरुवातीचे दिवस हे कष्टात गेले. प्रथमतः संसाराला सुरुवात ही अण्णांचे मोठे भाऊ स्वर्गीय श्री बाजीराव काकडे यांच्या घरी अंबरनाथ येथे सुरुवात झाली. काही वर्षे सुरुवातीचे आई कधी गावी तर कधी अंबरनाथ येथे काढले. उत्कट भव्य तेच घ्यावे, मळमळीत अवघेच टाकावे. उत्कट भव्य तेच घ्यावे, मळमळीत अवघेच टाकावे. निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. हाच यांच्या संसाराचा मूलमंत्र. जीवाला जीव देणाऱ्या भाऊ बहिणींबरोबर आई व अण्णांचा मित्र परिवार खूप चांगला होता व त्यांच्याच बरोबर श्री वसंत काकडे व सौभाग्यवती इंदुमती काकडे हे बदलापूर येथे वास्तव्यास आले. माझी आई गृहिणी होती, परंतु अतिशय हुशार, व्यवहार कुशल व चाणाक्ष व कलाकार होती. आई घराची पूर्ण जबाबदारी सांभाळत होती. आई अण्णांच्या संसारात आईचा सिंहाचा वाटा आहे व अण्णांनी ज्ञानदानाचा वारसा हाती घेतला. अण्णा अतिशय हुशार, गणित व विज्ञानाचे उत्कृष्ट शिक्षक आहेत. लहानपणी आम्हा तिन्ही मुलांचा अभ्यासाची पूर्ण जबाबदारी अण्णांनी घेतली होती. रोज आमचा अभ्यास घेणे तसेच आईला भाजीपाला आणून देणे हे त्यांचे ठरलेले रोजचे काम, जे ते आजही निरंतर करत आहेत. 50 वर्ष झाले तरीही. आई अण्णांच्या संसाररूपी वेलीवर 3 फुले आहेत. सौ नलिनी, सौ रोहिणी व श्री मयूर हे 3 अपत्य आहेत. आपल्या वडिलांप्रमाणे आपणही ज्ञानदानाचे कार्य करावे हे दोन्ही मुलींनी ठरविले आणि या दोन्ही सध्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आई अण्णांची मोठी मुलगी सौ नलिनी सुनील पवार ही अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात प्रवरानगर येथे शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे व तिचे पती श्री सुनील पवार म्हणजेच आई अण्णांचे मोठे जावई हे MSc केमिस्ट्री असून औरंगाबाद येथे कंपनीत कार्यरत आहेत. त्यांना 2 मुले आहेत, कुमारी अंजली व कुमार अमित. दोन्ही मुले सौ नलिनी हिने तिच्याच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला व आज ही दोन्ही नातवंडे उच्च शिक्षित व यशस्वी आहेत. कुमारी अंजली MTech बायोटेक्नॉलॉजीसाठी NIT सुरतकल येथे शिकत आहे, तर कुमार अमित हा संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज
कोपरगाव येथे कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करत आहे. आई अण्णांची दुसरी कन्या सौ रोहिणी ही सुद्धा BSc BEd असून उल्हासनगर महानगरपालिका येथे विषयतज्ञ म्हणून कार्यरत आहे. तिचे पती ॲडव्होकेट सतीश मोहन ताके हे बदलापूर येथे वास्तव्यास असून त्यांची लिगल प्रॅक्टिस तेथेच करत आहे. त्यांना एक मुलगा चिरंजीव आकाश. हा अभ्यासाच्या बाबतीत अण्णांचा लाडका नातू. नेहमी अभ्यासात अव्वल. तो इयत्ता 10वी मध्ये शाळेत दुसऱ्या क्रमांकाने पास झाला व आता NIT ट्रिची येथे इंजिनिअरिंग शिकत आहे. जे सौंदर्यालाही सजीव आणि भीषणतेलाही निर्जीव बनवते, जे सौंदर्यालाही सजीव आणि भीषणतेलाही निर्जीव बनवते, ती एखादी कलाच असते. आई अण्णांच्या कुटुंबातील एक सृजनशील म्हणजेच क्रिएटिव्ह काम करणारा म्हणजे कुटुंबातील शेंडेफळ व लाडके पुत्ररत्न श्री मयूर वसंत काकडे. हा अण्णांच्या इच्छेनुसार अभियांत्रिकीची पदवी घेतली. अण्णांनी त्याच्याबरोबर अगदी अभियांत्रिकीचे सुद्धा अभ्यास केला. मयूर हा त्यांचा सर्वात लाडका विद्यार्थी. पदवीनंतर बाहेर देशात 8 ते 10 वर्षे नोकरी करून त्याने त्याच्या आवडीचे म्हणजेच फोटोग्राफीचे सृजनशील काम सुरू केले व आज तो त्या कामात यशस्वी सुद्धा आहे. सौ दीप्ती मयूर काकडे म्हणजेच आई अण्णांची लाडकी सून, जी आई अण्णांची छान काळजी घेते. ती सुद्धा अभियांत्रिकी पदवीधारक असून मयूरच्या कामात पूर्णपणे झोकून काम करते. त्यांची कन्या म्हणजेच लाडके व शेवटचे नातवंड म्हणजेच नातवंडातील शेंडेफळ कुमारी मीरा मयूर काकडे अतिशय हुशार व तिच्या वडिलांचं एक फोटोग्राफीचे सुंदर मॉडेल आहे. ती आई अण्णांच्या संसारात गेली 40 वर्षे झाली दम्यासारख्या आजाराने प्रवेश घेतला व संसाराचे नाव हेलकावे खाऊ लागले. आली कष्टदशा अपार तरी, आली कष्टदशा अपार तरी, न टाकती धैर्य ते थोर, न टाकती धैर्य ते थोर. या उक्तीप्रमाणे अण्णा व त्यांचे तिन्ही मुले यांनी आईची नेहमी काळजी घेतली व धैर्याने अण्णांनी ही संसाराचे नाव पुढे नेत गेले. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आई अण्णांनी 4 धामचे दर्शन व सर्व प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन व्यतीत केला व आजही नियमित योग्य आहार व फिरणे हे 3 मूलमंत्र त्यांनी सोडले नाही. त्यामुळे आजही हे उभयंत तंदुरुस्त जीवन व्यतीत करीत आहेत. आई अण्णांच्या जीवनपटातून आपल्याला त्यांच्या जीवनातील चारित्र्याच्या सूर्याची तेजस्विता व अंतःकरणातील चंद्राची शीतलता यांचा प्रत्यय आल्याखेरीज राहत नाही आणि म्हणूनच त्यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे 3ही अपत्य अभिष्ट चिंतन करत आहेत. आमचे आई अण्णा, आमचे आई अण्णा, आमचे प्रिय आधारस्तंभ अस्तित्व आमचे आई अण्णा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दीपस्तंभाप्रमाणे अढळ अचूक वाट दाखवणारे आमचे आई अण्णा. पक्षी जसे पिल्लांसाठी सुखाचा त्याग करून दाणे टिपून आणतात व चोचीने पिल्लांना भरवतात, तसेच सुख आदी लेकरांना याच ध्यासासाठी झिजणारे आमचे आई अण्णा. अजान अबोध अशा मातेच्या गोळ्यांना सुंदर विचार व संस्कारांनी घडविलेले आमचे आई अण्णा. जीवनात अनेक चढउतार आले तरीही खंबीरपणे सर्व संकटांना तोंड देत आम्हालाही धीर देत स्थिर असणारे आमचे आई अण्णा. ईश्वरचरणी एकच विनंती, एकच प्रार्थना, सदा आनंदी निरोगी समाधानी आयुष्य मिळावे आमच्या आई अण्णांना. आम्ही तुमची लेकरं धन्य मानतो, आम्ही स्वतःला.